इतकी राख पवित्र आहे. नाही तर इथून गेल्यावर एखादा म्हणायचा शंकराला माणसाची राख कशी बापा, बायकोचं डोकं खायचं इथून गेल्यावर. गिरगावच्या बाळ्यानं होता असंच सांगितलं बाबा. ते तर म्हणला मेलेल्या माणसाची राखच महादेवाला लावायला लावली, उघड डोकं खायचं नाही इथून गेल्यावर. त्याच्यामुळे वकालत जागच्या जाग्यावर करायची. भवमित्य भयंती भाषा भय जायते न सर्वस्तुतियांति प्रियानाम येन गिरिजापतयोतिजाश्वनीलापय भासति सर्वस्थितियं विशाग्रो भय प्राशि सर्वस्थितानां शान्तिरेव मुद्यमिद्यायां यति शिवलिंगादि नमो नमः. विठ्ठल भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देवाच्याही पलीकडचं आलोट प्रेम तुकोबरायावर ज्यांनी केलं असे महान भगवत भक्त भगवंताच्या कंठातले शेवटचे वारकरी माझे निळोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबरायांचा आहे. या अभंगाद्वारे निळोबराय मालकाची आवड प्रतिपादित करतात. देवाला काय आवडतं? प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. पशु असेल, पक्षी असेल, कीटक असेल, मुंगी असेल, जलचर असेल, माणूस असेल, याच माणसातली एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, कोणी असो, प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. कधी आपल्या आवडी बदलू शकतात वयानुसार. बालपणातली आवड वेगळी असती, थोडं चालता फिरता येते त्यावेळेची आवड वेगळी असती, जरा चांगलं कळायला लागलं त्यावेळेची आवड वेगळी असती, तारुण्याच्या मुसमुसत्यामध्ये आवड वेगळी असती, एखादा प्रपंचाचा बोज अंगावर पडला त्याच्यानंतरची आवड वेगळी असती, थोडेफार इंद्रिय ढिले झाले त्याच्यानंतरची आवड वेगळी असती, बाजीवर पडल्याच्या नंतर आवड वेगळी असती. प्रत्येक कळा कळेला जसे सूर्याच्या कळा बदलत असतात, चंद्राच्या कळा बदलत असतात चोले बाबा, तशा माणसाच्या आवडी बदलत असतात. आवडी बदलतात, आवडी बदलतात. एक जण म्हणला महाराज कस काय आवडी बदलत असते तरी म्हणलं मी काय गांजावडून आलो का? आवड बदलत असते. एक जणानं सगळं आटपल्यावर संन्यास घेतला आणि एका कपड्याच्या दुकानदारानं सांगितलं तुम्हाला 5 लुगडे द्यायचे. कशाला घेईल ते? संन्यास घेतला ना त्यानं. आता त्याची त्याच्यावर आवड कशी राहील? घेईल ते, एखाद्या बायकांना असं दान करेल सप्ताहामध्ये, त्याबद्दल दुमत नाही, पण त्याची आवड राहणार नाही. अगा त्या गेले वीतांबरा स्पर्शिता रक्तांबरा कासया पटकुला कामिनीच्या गा. हे काय गांजा फुक्यान लिहिले? ज्यानं बाकीचं वस्त्र त्यागले, रक्तांबर स्वीकारले, भगवस्त्र स्वीकारले, आता त्याला बाकीच्या वस्त्राची काय अपेक्षा आहे? कसं महाराज? विडाला विडाला प्रत्येकाच्या आवडी बदलू शकतात. आमच्या मित्राला शिरा खायचा नाद होता, परवाला तपासायला गेला तर शुगर झाली. कसा आवडल? आवड होती त्याला शिऱ्याची, पण आता आवड राहील का? अद्याप नाही. का? त्याला माहित आहे आवड आहे, पण खाल्लं की पटकन लाकडं जमा करावं लागते. संपली आवड. माणसांच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. आवडी इतक्या भिन्न आहेत, कोण्या वेळेला काय आवडेल काय सांगता येत नाही. पण 2 लोकांची आवडी मात्र स्वतंत्र आहेत. एकच आवड आहे, ती माझ्या काशीतल्या मालकाची आणि ती माझ्या पंढरपुरातल्या मालकाची. त्यांना एकच आवडते, फक्त भाविक. याच्या व्यतिरिक्त या 2 देवांना विश्वातलं काहीच आवडत नाही, काहीच नाही. फक्त भाविक आवडतात. भाविक. आणि भाविक या शब्दाचा अर्थ फक्त. एक जणांनी प्रश्न केला, शिवजींना पैसे आवडत नसेल का? काय पांचे ढेसरे म्हणलं तू? आकलीचा कांदा फुटला का तुझ्या? विटेवरच्या मालकाला पैसे आवडत नसावं का? शिवजींना पैसे आवडत नसावं का? अरे नालायका, तुम्हाला आम्हाला किती पैसे द्यायचे त्या दोघांच्या हातात आहे.
एकदा तुमच्या सप्तात पाऊस आला, तुमचा म्हणजे आपला सगळ्यांचा सप्ताह आलता ना एकदा पाऊस, मंडपाच्या पट्ट्यावरच्या माळावर उडून गेलते ना एकदा. हे तुमच्याकडच्या पुढाऱ्यानं पाडा होता का? एखाद्या मंत्र्यानं चुले बाबा? हे कोणाच्या हातात आहे? इथं मंदिरात बसलेल्या मालकाच्या. ह्या मालकानं तिसरा डोळा उघडा की काय करता येत नाही त्या डोळ्यातून हे विचारायचंच नाही. ही सगळी निसर्गाची ताकद ज्याच्या डोळ्यात आहे ते माझे काशीतले मालक आहेत. पण मला सांगा, त्यावेळेला आता वेळेला काही काही ठिकाणी गारा पडल्या, जेवाऱ्या पेरल्या होत्या का नाही कळालंच नाही. कंस राहिले नाही, चिपाट राहिली नाही, काहीच राहिले नाही. म्हणजे आपल्याला संध्याकाळची भाकरीच द्यायची का न द्यायची ज्याच्या हातात आहे. एखाद्या पांचटानं पैशाच्या बाबतीत त्यांच्यासाठी कशाला बोलायचं? काय गरज नाही पैशाची. विटेवरच्या मालकाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैशाची मालकीनच त्याची बायको आहे, नुसती बायको नाही. हा, आपल्या भूषणासाठी मालकाचा पिना पाडतात. भूषण नाव नाही बरं, अलंकार, काही भोगाच्या वस्तू, याच्यासाठी मालकाच्या पिना पाडतात. ती नुसती बायको नाही चुले बाबा. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, अभिमान सांडोनी पांडवा. वा, अभिमान सोडून दिला. मालकीने जगाच्या मालकाची, गळ्यात मंगळसूत्र आहे त्या मालकाच्या नावानं, ललाटावर कुंकू लावते. ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी अभिमान फुकून दिला आणि मग त्याच्या पायाची शिविका झाली. इतकी लक्ष्मी, निष्ठावंत विटेवरच्या मालकाची बायको. कोणाला किती पैसे द्यायचे तिच्या हातात आहे, कशाला पैसे मागेल ते. दुसरी बायको सांगू अजून, आपल्या आणून आणून का आणते माहेरातून? बोटुळे काय म्हणते तुमच्याकडे? लांबटे, लांबटे, बोटुळे, वळवट, काय दुसरं म्हणणार आहेत आपण? वडा आणत्यान, मुगोडी आणत्यान, कुरडा आणत्यान, कुरड्या आणत्यान, पापड्या आणत्यान, पापड आणत्यान. बापाची तर भैमुग असेल तर एखादी थैली एकादशीला शेंगा आणत्यान. असला धरणार नवरात्र, नाही तर पाकिस्तानी असला तर काय कामाचे ते. आपण काय आणू शकतात माहेराहून? तर तितकं आणून तर नीट बोलत नाही. एकादशी दारातून चाललो म्हणे, महाराज या ना फराळाला, आमचे हे जेवाय फराळाला बसलेत. बरं झालं तुझ्या मालकाला एकादशी. फराळाला गेलो तर शेंगा गावरान होत्या, जुन्या पिस्तोल्या गावरान, लाल शेंगादाणे असायचे, ते थोड्या चवदार असायच्या शेंगा. लाल भोईवर जास्त यायच्या, तुमच्या डोंगराळ भागात त्या जास्त असायच्या, जिथं जिथं पाणी असेल तिथं त्या असायच्या. आता ज्या वेळेला फुकट खातो का त्यावेळेला जरासं उदार व्हावं लागते. कशानं माहितीये का? जिबेनं. म्हणजे पैसे द्यायची गरज नाही, पण जिबेनं उदार व्हायचं. काय चविष्ट शेंगा आहेत. गपचिक बसवून त्या मंजुळीनं ती लगेच म्हणली, महाराज माझ्या आईनं दिल्यात. वा वा वा, माझी आई दरवर्षी शेंगा देते. वा, पण याच्या माईनं तुला हेव द्यालाय ना, याची जरशी का अक्कल ठेव ना. का नदीला गेली तू, अक्कल दोन बघा. म्हणजे हिच्या माईनं शेंगा दिल्या, संध्याकाळी खाल्ल्यावर पहाटे त्या शेंगा गाव करायला गेल्या, तरी हिची माय महाराजापाशीच काय लागली. आणि याच्या माईनं जीवनभर सांभाळायचा मालक दिलाय, तिचं इतकुस तरी नाव घ्यावा ना. हा, झोपीत भिताड पडन अंगावर तुया, झोपीत 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 जेसीबीनं वडून काढावं लागून तुला. विडाला विडाला तुम्ही आम्ही असं असे कितीतरी पुरावे सांगता येतील तुम्हाला संसारात, कारण मी बायको केलेली. हे संन्याशानं जर हीच केलं तर लोक म्हणते तुला कसं काय माहित, मागणं पुढं फुफुटा उडो, तुला कसं काय इतकं माहित. उलट आमच्यापेक्षा संसार त्यांना जास्त माहित असतो. तुम्ही अजून बी लक्षात घ्या. मी बऱ्याच लोकांचे कीर्तन ऐकले ज्यांचे लग्न झाले नाही, ते जास्त गोष्टी सांगतात संसारातल्या. कसं काय माहित होत्यात काय माहित. विठाला विठाला साधा पण माहेरातून आणलं तर इतकं आपण माहेर आवडू नये असं मी म्हणत नाही. आवडावं आवडावं त्याबद्दल दुमत नाही, पण सासराची माती करून आवडू नये.
सासरची माती करून ज्या बाईला माहेर आवडत आहे का ती बाईच नाही, ती कपडे घालती म्हणून बाई म्हणायचं. ही ज्याच्या जीवनात प्राप्त झाली त्यानं म्हणायचं मी चुड्यालनीशी लग्न केलंय. विठाला विठाला. एखाद्या वेळेस असं वागणाऱ्या बाईला राग येईल. तुमच्या विश्वस्तांना सांगन याचं कीर्तन घेऊ नका, नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पट्ट्याल 36 गाव. पाईप दिला मला पंढरपुरातल्या मालकांना असा पैशाचा. मी भंगिऱ्याच्या अंडरवेली धुण्यासाठी येणार नाही. विठाला विठाला. पावणे 22 क्विंटल सोनं देणारा मनी आणला एका बायकोनं. चोले बाबा, श्रीमद भागवतात एक शब्द अजून आला नाही. एक शब्द मी माझ्या बापाची तो मनी आणला म्हणून. पावणे 22 क्विंटल बदरी, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देणारा मनी माहेरातून आणला बाईनं. पण एकाही पुराणात अजून दखल नाही. उलट पंढरपुरातल्या मालकानं सासरवाडीतल्या धनावच काही गोष्टी दान केल्या. एका भजन करणाऱ्याला गाव सोन्याचं बांधून दिलं, ते सासरवाडीतूनच सोनं आलतं. काशीला अक्रूर घाट बांधला, ते सासरवाडीतून आलेलं धन. अक्रूरेश्वर लिंगाची स्थापना केली, ते सासरवाडीतून आलेलं धन. 35 वर्ष अन्नसत्र केलं शिवशर्मा नावाच्या राजाने. वर्णन केलं त्या अन्नसत्रातलं, द्वापार युगातलं. आणि मग ते अन्नसत्र सुद्धा सासरवाडीतून आलेल्या धनाचं. पण एकदाही पत्नीनं सांगितलं नाही मी माझ्या बापांकडनं आणलंय. याला म्हणतात दोन्हीकडची जोपासणारी स्त्री. काय गरज हो त्याला पैशाची? काय गरज नाही. त्याला फक्त आवडतो भाविक. मग भाविक म्हणायचं कोणाला नेमकं सांगतो मुद्दा. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने, बरं असू द्या मी वाचिले एकदा. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने ही जुनाट परंपरा आहे. मोठी परंपरा आहे, जुनाट पवित्र अधिष्ठान आहे, फार जाज्वल्य अधिष्ठान. भगवान शिवशंकराचं जाज्वल्य अधिष्ठान. अशा पवित्र अधिष्ठानावर मला वाटते 5-6 कीर्तन झाले असतील अनिल माझे इथं. हो, एकदा मी आलतो त्यावेळेला 2009ला 9-10च्या वेळेस चालतो एकदा. इथंच गाडीचा बॉईल जून तुटला होता. त्यावेळेला तुमचा रोड आताच्या पेक्षा चांगला होता. नाही कस काय मी चांगला, मी चुकीचं म्हणेन, वर्णन करायला नाही. त्यावेळेस बसून येतोय. मध्यंतरी आता मला वाटतं लॉकडाऊनच्या अगोदर एकदा आलतोच. माझ्या अयोध्येतल्या मालकांचं चरित्र ज्या ठिकाणी वाखाणल्या जाते, ज्याला संस्कृतीचं चरित्र म्हणतात. व्यवहारात कसं वागावं, समाजात कसं वागावं, नात्या गोत्यात कसं वागावं, याचं मूर्तिमंत प्रकरण ज्या पुराणात आहे, ज्या ग्रंथात आहे, त्याला रामचरित्र म्हणतात. आणि असं रामचरित्र ज्यांच्या मुखारविंदातून ऐकता अशी आदरणीय परमश्रद्धेय माझ्यावर अतूट प्रेम करणारी व्यक्ती आदरणीय हरिभक्तीपरायण चोले बाबा, ते मनाचा मोठेपणा करून दिवसभर कथा प्रसंग करून सुद्धा आज माझ्यासारख्या, त्यांच्यापेक्षा मी 11 वर्षानं लहान आहे, तरी पण ते माझ्या पुढे बसले. महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत. तारखीच्या संदर्भात अनिल सतत संपर्क करत होता. अनिलची माझा आत्ता परिचय काही विषय नाही. मला वाटतं आपण फार लहान असताना परिचय होता, खूप लहान. त्यावेळेला तुलाही जास्त कळत नसेल आणि मला काही कळत नव्हतं. त्यावेळेसपासून त्याच्या मामाचं गाव आणि माझं गाव 2 किलोमीटर, मधात एक नदी चाळली. हो, थोडंसं जसं अंतर होतं. तर मग कालांतरानं पुढे बऱ्याचपैकी भेटी झाल्या. तारखीच्या संदर्भात याही वर्षी अनिलनं संपर्क केला. धन्यवाद. 8ला सुरू करायचं म्हणलं, त्याला घरी न्यायचं होतं म्हणून 8ला घरी गेलो. त्यांच्या दुसऱ्या बाबांकडे सुद्धा गेलो होतो. महाराजांची तिथेच भेट झाली आमची. वा, तुमचं जे विश्वस्त मंडळ आहे ना मंदिराचं अनिल, मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, तुम्ही या मंदिराचे कार्यकारिणी आहात, याच्याकरता तुम्हाला प्रणाम. मला आमंत्रित केलं याच्याकरता नाही, मला कोणीही बोलिते त्याबद्दल नाही. आणि तुम्ही मंदिराचा कारभार सांभाळता, एका पवित्र अधिष्ठानाचा कारभार सांभाळता.
एक महत्वाचा भाग सांगायचा झाला तर वारकरी संप्रदायाची स्थापना ज्यांनी केली त्या शिवजीचा कारभार सांभाळतात. आपल्याला संप्रदाय चोले बाबा पडता आलं ते भगवान शिवशंकरामुळं. वारकरी संप्रदायाची स्थापना शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव पैठणच्या मालकांचं वाक्य. हे काय भंगाऱ्या भोंगाऱ्यांचं वाक्य नाही. आणि मी जर वापरलं असतं तर तुम्ही ते मान्य केलं नसतं. कसं मान्य करताल? कारण वाक्य मान्य करण्यासाठी त्याची पात्रता लागते, त्याची योग्यता लागते. अशा पवित्र अधिष्ठानाचा तुम्ही गोड कारभार सांभाळतो. तुम्हाला प्रणाम आदरणीय भैया. ते आल्या आल्या स्वागत करता होते. एकनाथराव वा, तुम्हाला सुद्धा प्रणाम. महाराज मंडळी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वयस्कर मंडळी आहेत. माझ्या आजोबाच्या वयातली, माझ्या वडिलांच्या वयातली आहात. तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. दोन्ही मृदंगाचार्य असतील, गोड सुमधुर मृदंग वाजिता. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायची तुमच्यावर अतूट कृपा झाली. असाच मृदंग वाजवा, असाच वाजवा. ढोलकी वाजण्याचा योग तुमच्या जीवनात कधीच येऊ नये ही माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. कधी कधी वाजवायला, कधी कधी वाजवायला असू द्या, वाजू नये. त्याच्या 10 पिढ्याचं पाप उतू आलं समजायचं. कारण या मृदंगामुळं विश्व तुम्हाला डोक्यावर घेतंय, विश्व तुम्हाला डोक्यावर घेतंय. परवाला माघवारीचा सप्ताह झाला महाराजांचा, चोले बाबांचा. मी एकादशीच्या दिवशी कीर्तनाला तिथे गेलो. मला म्हणले सप्ताह छान झाला. अनिलच्या इथं चर्चा झाली, सप्ताह छान झाला. मी म्हणलं सप्ताह अशा जागेवर केला तो जगातला 1 नंबरचा छान आहे. त्याचा गोडवा मोजण्यासाठी आपल्याकडे काय. आणि त्यांना जागच्या जागेवर उदाहरण दिलं. आपण त्या गोड विटेवरच्या मालकाचं भजन करतो म्हणून आपल्या पुढं काजूची प्लेट टेकली, नाही तर लोकांना बुरखुंड पण नसते खाऊ दिली. आपल्याला कृपा कोणाची? त्या पंढरपुरातल्या मालकांची. आणि त्या मालकाच्या कृपे झाली तुमच्यावर. काय तुमच्या आजोबा पंजोबाच्या एखाद्या कुळात एखादी सात्विक माऊली, एखादा पुरुष असेल त्यानं कोणाला अर्धी भाकरी खाऊ घातली असेल, असं पुण्य घेतलं असेल, त्या पुण्याईनं तुम्ही मृदंग क्षेत्रात आलात. वारकरी संप्रदाय दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी, भविष्यातली ही ज्ञानोबाराय तुकोबारायचे पाडे सांगणारी ही सुद्धा छोटी वारकरी आहेत. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या सोपान महाराज विशारद आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. त्यांच्यासोबत चाल म्हणलेली त्यांनाही प्रणाम. अमूल्य वेळ खर्च करून आलेला तुम्ही श्रोता जनार्दन, एरवी तुम्ही कुठे वेळ देत असताल मला त्याच्याशी काही संबंध नाही, काय घेणे आपल्या त्याच्याशी. पण कथा कीर्तनात माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामसाधनेमध्ये माझ्या भगवान शिवजीच्या उत्सवात तुम्ही आज सादर आहात. याच्याकरता तुमच्या चरणी सुद्धा गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विडाला भाविकाची आवडी देवा. नेमकं भाविक म्हणायचं कोणाला? काही माणसांना तिळभर करायचं, इळभर सांगायचा हुद्दा असतो, हुद्दा असतो, हुद्दा असतो. मग त्या महिला असो किंवा आपले पुरुष असो, करतील वाटी भरून सांगतील कलही भर. तो नादच असतो, नादच असतो. 6 नळ्यानं पेरायचा. वाटी भर मावऱ्यान 6 नळ्यानं कसा पेरितो? एक मुडन याच नाही सुमल्या त्याने, पण नाद असतो पेरायचा, पेरायचा. आपण कशालाही भाविकाच्या यादीत मोजतो, कोणालाही मोजतो भाविकाच्या यादीत. इथं कीर्तनात बसलेत म्हणून 2 तासाकरता भाविक आहेत. इथं कीर्तनात बसलेत म्हणून 2 तासाकरता भाविक आहेत. आताच एखाद्या यात्रेत जर लोकनाट्य आलं तर याच्यातले बऱ्यापैकी त्या लोकनाट्यात पण नाचायला जातात. तिथं कोण येते आरामखोर? तुम्हाला नाही म्हणायलो, जाणाऱ्यांना म्हणतोय. तिथे गेल्यावर कोण येते? एकनाथराव यांना वारकरी कसं म्हणता येईल? काय विषय नसतो त्याला. तुम्हाला एक सांगू का, जी माणसं कीर्तनात येत होती का तीच माणसं बैलगाड्यात येत होती आणि जाताना दुसऱ्याची कंसाची बाटकं उपटीत होती. जाताना कोण असावी? कीर्तनात बसले त्यावेळेला वारकरी असते. माझ्या आळंदीतल्या मालकानुसार प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, भगवान शंकर स्वरूप असतात कथा कीर्तनातला श्रोता. पण मग जाताना जर साठाभर बाटून उपटून नेत असतील तर आता कोण? नेमके कोण? नेमके कोण? म्हणजे भाविकाच्या यादीत आहेत का? अद्याप नाही. भाविक कोणाला म्हणायचं? तेची संत, तेची संत
राजे हे इथं बापाचं पुण्य काम येत असते. आता प्रमाण गोड म्हणलं होता, पण नेणती काही जर नसतं म्हणलं ना तर मंगळसूत्र किलूच बिन कुकाची बाई याला म्हणायचं वारकरी. हे आठवण्यासाठी वाडवडिलांचं पुण्य लागतंय. तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. आपण कोणीच त्या यादीत येऊ शकत नाही का? आपला हेच संसारावर आहे. पण आपण जर संसारावर हेत नाही ठेवला तर आपण सुद्धा एका यादीतून मातीत जातो. प्रपंचात पडलो आपण, करावं लागेल आपल्याला. आपण संतांच्या लाईनला असू, वर्गात असू, पण संतांच्या परीक्षेत आपण चोले बाबा पास नाही का? आपलं अख्खं जीवन देवासाठी नाही. तेची संत चा हेत विठ्ठली. अख्खं जीवन देवावर, अख्खं जीवन शिवजीवर. असा जर कोणी असेल तर तो भाविक माझ्या शिवजीला आणि विटेवरच्या मालकाला आवडतो. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एका माणसाचा नियम होता, एका निष्ठावंत भक्ताचा नियम होता. रोज सकाळी स्नान केलं की पाणी आणायचं. पाणी घेऊन गंगेचं येता येताना मशानभूमीतून थोडीशी राख आणायची आणि शिवजीला स्नान घालायचं. तोपर्यंत पत्नीनं पांढरी फुलं तोडून ठेवायची आणि आवाज दिल्याबरोबर त्या पत्नीनं ती राख मालकाच्या पुढे टेकायची आणि मग चिताभस्म लावायचं. चिताभस्म थोड्या अर्धा पाऊण टक्का जीनच्या पॅन्टीवाल्याला चिताभस्म कळायचं नाही. म्हणजे मी फार शहाणा आहे असं मला म्हणायचं नाही, पण काही लोकांना चिताभस्म लक्षात येणार नाही. आणि जरी आलं तर ते म्हणते त्याला हात लावल्यावर आंघोळ करावं लागतं आणि मग देवाला कसं वाहते असं काही माहित नसतंय ना. आपली बरीच लोक अर्धावट शिजलेला भात आहे, म्हणजे खिचडीच्या यादीत नाही सोपानबुवा, पांढऱ्या भाताच्या यादीत नाही, पुलावच्या यादीत नाही, काहीच नाही. खाल्लं तर दाता खाली कचकच वाजायला आणि दाता असून जर खाल्ला तर पहाट बेजार करायला. म्हणजे अर्धावट शिजलेला भात येत आपली लोक, गंध लावतेत. म्हणजे असे काय फार टोकाला पोचलेत असा काही विषय नाही. तर्क कुतर्क करणारी नाना प्रकारची शंकाखोर माणसं आपल्याकडे जास्त आहेत. आपल्याकडे नुसत्या धर्माच्या बाबतीत माईकवर बोलल्या जाते, नुसतं माईकवर अनुकरण केल्या जात नाही. असं करा रे, तसं करा रे, आमकं केलं पाहिजे. आणि तू काऊन येड्यावून करी? तू माईकच्या बाजूला गेलं की तू तर निवळ पिसाळलेलं डुकरच आहेस ना. कोणाचा ऊस मोडून, कोणाचे कांदे उकरून, कोणाचा हरभर तुडून, काय तुला तर कळतच नाही. फक्त माईकवर बोलत असतानाच इतका शिस्तीत बोलतोय. हे धर्माचे नुसते पाडे दिले जातात. एका विशिष्ट प्रकारच्या धर्मात माईकवर सांगितल्या जात नाही बोले बाबा, आणि धर्माचं अनुकरण केल्या जाते. ते यवन समाजाची लोक तपासा. त्यांना बाळकडू पाजल्या जाते. बाळकडू लेकरू बाई बाळांतीन झाल्यावर मुलगी हो की मुलगा त्याच्या कानात आजान दिल्या जाती. तू या धर्माचा अनुयायी आहेस असं बालपणात भरक्या कानाला आईच्या पोटातून जन्माला आलेल्या बाळाच्या अंगाला एक विशिष्ट प्रकारचं घाणेरडं पाणी असते. पण ते पाणी अंगाला असताना सुद्धा त्यांच्या धर्मातली कोणी एक बाई किंवा पुरुष कानाला तोंड लावून त्याच्यात कानात आजान दिल्या जाती. म्हणजे त्यांना बाळकडू पाजल्या जाते. आजही पश्चिम महाराष्ट्रात आपल्या धर्मामध्ये पाचवीच्या दिवशी भजन केले जाते. बाळ मुलगी किंवा मुलगा जन्माला आला की पाचवीच्या दिवशी भजन करतात, अन्यथा कीर्तन ठेवतात. आणि त्यात पाचवीच्याच दिवशी घरी केलेल्या तुळशीचे 4-5 मणी बारीक छोटेसे मणी घरीच तयार करायचे. कारण विकत घेतलेले तुळशीचे असतील कशाहून ते 5च का मणी होत नाहीत. पाचवीच्या दिवशी त्या लेकराच्या गळ्यात बांधतात. ते कसं आगाऊ वागेल मला सांगा बरं तुम्ही. हे बाळकडू काही पाजल्या जाते. पण ज्यांना बाळकडू नाही, म्हातारकडू नाही, तरुण कडू नाही, ते असेच कडू अख्ख्या गावाला कडू. विठाला विठाला रोजचा नियम होता. नियमाला आपल्याकडे किंमत आहे. भजन किती करतो, कीर्तन किती गावायला करतो, भागवत किती सांगतो, रामायण किती सांगतो, त्याच्यापेक्षा चोले बाबा वारकरी संप्रदायाचे नियम किती पाळतो याला किंमत आहे. याला महत्वाची किंमत आहे. नियमाला फार किंमत आहे. वारीला जावं,
देवावर निष्ठा असावी. असे काही जर नियम सांभाळले तर बोलतात का नाही उगाच माणसं. थोडं इथे येऊन तरी बोला म्हणून लोकांना बरं वाटेल. विठाला 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 नियम होता नियम. आणि रोजच्या नियमाला फार मोठी किंमत असते. मालकाचा एक पुरावा आहे. नित्य नेमावीन अन्न खायतो स्वान. नियम जर नसेल, जर जेवत असेल तर समजायचं ते कुत्र आहे. नियम असा. वारकरी येत आपण हरिपाठ म्हणा, नाही सगळा म्हणायला वेळ भेटला तुला तर एखादी ओळी ज्ञानोबारायांची म्हण, एखादा श्लोक म्हण, एखादा तुकोबारायचा अभंग, काहीतरी नियम असावा. तो नियम केल्याशिवाय मी पाणी पण सकाळी पिणार नाही असा नियम आहे म्हणजे तो संप्रदायातला आहे. तसा त्या एका महात्म्याचा नियम होता. आणि अशी काटेकोरपणानं जोपासलेली माणसं मालकाला, विटेवरच्या आणि काशीतल्या मालकाला आवडतात. नेमकं कोणाला म्हणायचं बघतो. नित्य नेम होता. रोज सकाळी स्नानाला जायचे. स्नानाला गेले की पाणी हातात घ्यायचे, ते तांब्या उठा, आणि येताना मशानभूमीत जायचे. एक खापराची कटोरी होती, त्याच्यात मुठभर राख घ्यायची, निघून यायचं. शंका आहे काही लोकांची, महाराज राखेला स्पर्श केल्याच्या नंतर आंघोळ करावं लागते, मौतीला गेल्याच्या नंतर आंघोळ करावं लागते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर काही वेळानं आपल्याला पोषक जे जीवाणू असतात का, ज्याला आपण पेशी म्हणतो, शरीरातली ज्योत मालवली की त्या पेशीचं रूपांतर विषाणूत होत असते, जीवाणूत होत असते, विषारी जीवात होत असते. मग ते जे शरीराला पोषक आहे तेच त्या शरीराला खातात. मग त्यावेळेला त्याचा अंत्यविधी करणं, विल्हेवाट लावणं. आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी, दफनविधी आहे, दहनविधी आहे. उत्तर भारतात प्रेत पाण्यात सोडतात, माशांना वगैरे कीटकांना सदाव्रत होत असतं. मग ते विषाणू, त्याला काही आजार असेल, काही असेल, त्याचा जो धूर येत असतो त्याला सूक्ष्मीकरण म्हणतात. आपल्याकडे जी वास्तू करतात ना, वास्तूमध्ये 11 प्रकारच्या वनस्पती टाकतात. त्याच्यामध्ये गावरान तुपाची वर्णी असते, काही काही हवनाला काळे तिळ असतात, जव असतात. त्याचे ते प्रकार सांगितले वेगळे वेगळे. 124 प्रकार आहेत यज्ञाचे. 123च खरे. 124वा करण्यासाठी मुलगी लागते, त्याच्याशिवाय 124वा करता येत नाही. असे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. तर्पण करायचं असेल तर काळे तिळ लागतात, जव लागतात, म्हणजे अक्षदा लागतात. हे नाना प्रकार. हे यज्ञात टाकल्याच्या नंतर अग्नीच्या मुखातून सर्व देवता आपल्या जेवत असतात. पण अग्नीचा आणि त्या द्रव्याचा संबंध आला की त्याच्यातून जो धूर निघतो तो धूर आपल्या नाकातून हृदयात जातो, फुफ्फुसात जातो, म्हणजे सर्व शरीराचं सूक्ष्मीकरण होत असतं. म्हणून वास्तू, त्या भिंती सुद्धा शुद्ध व्हावा अशी एक प्रथा आहे. आणि आपण तिथे गेल्याच्या नंतर तो धूर अंगाला लागल्याच्या नंतर एखादी वाईट विष असा धूर असावा तो, म्हणून स्नान करण्याची पद्धत आहे. पण माणूस पेटवल्याच्या नंतर किती पवित्र हे तुम्ही मी सांगायचं नाही, हे देहूतल्या मालकाने सांगावं. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरु कृपे. राग पवित्र आहे. उलट आपण संसारातल्या भरक्या अपवित्र माणसांनी राखेला हात लावू नये असा पुराणाचा सिद्धांत आहे. पण काही नाही, आंघोळीचा पथा नाही, वाटानं तंबाखू चोळायला, मसन वाट्याकडे जाताना 2दा लगवीला बसला आणि तरी राख सावडायला. फाटकायस तू नालाय का? तुला आखरीचा खांदा नाही. मूर्खपणाचं टोक आहे. कधी शिकायचं आपण? कधी वागायच्या त्या गोष्टी? कोणाकोणा ऐकायच्यात? कशासाठी शास्त्र, कशासाठी पुराण, कशासाठी वेद, कशासाठी ऋषीमुनी, कशासाठी येते? आपले जन्म नुसते गोट्या खेळण्यासाठी? तुम्हाला एक सांगू का, मुस्लिम समाज, आता ही गरज नव्हती सांगायची पण ते राखावून निघलंय. कारण पुढचा माणूस राखच महादेवाला वाहत होता, त्याच्यामुळे निघलं. नाही ते काय तिरवीचं थोडंच कीर्तन आहे. मुस्लिम समाजाच्या कडे अंत्यविधी करत असताना डोकं झाकलेलं असावा, आणि आपल्या हिंदू समाजात माती करत असताना डोक्यावरची टोपी आणि फेटा बागलात असावा. हा आपल्या संप्रदायाचा नियम आहे, आपल्या पुराणाचा नियम आहे. तुम्हाला कोणीकडे घोडे दामटायचे तुम्ही तुमचं ठरवा.
मी वाचिले याच्याकरता सांगतोय, तुम्ही मला इथं बशिले म्हणून मी सांगतोय. घ्या नका घेऊ, काय मानील तो देईल काही, आणि न मानील तो नेईल काही, त्याच्याशी काही संबंध नाही. पण आपण वरच्यांनी जे सांगितलंय का ते आपण सांगत राहावा, कारण ज्यांच्या नावानं आपण भाकरी खातो त्यांच्या नावाला एकनाथराव तडा देता कामा नये, हा नियम आहे. असो, किती पवित्र राख असती, म्हणून आपल्याकडे गाईचं दूध आणि गोमूत्र राख सावड्याशी पडतात. म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या भरक्यांनी हात लावल्यावर अपवित्र झालेली राख शुद्ध व्हावा याच्याकरता गोमूत्र आणि दूध टाकतात गाईचं. याच्यावरून लक्षात घेते राख किती पवित्र असते. आणि त्याचा तिसरा मुद्दा सांगतो, राख इतकी पवित्र आहे म्हणून अनंत पाप्यांचं पाप धुणाऱ्या गंगेत तिला टाकतात. अनंत पाप्यांचं पाप धुणाऱ्या पवित्र गंगेत पवित्र राखेला टाकतात. इतकी राख पवित्र आहे. नाही तर इथून गेल्यावर एखादा म्हणायचा, शंकराला माणसाची राख कशी बापा, बायकोचं डोकं खायचं इथून गेल्यावर, गिरगावच्या बाळ्यानं होतात असंच सांगितलं बाबा. ते तर म्हणला मेलेल्या माणसाची राखच महादेवाला लावायला लावली, उघड डोकं खायचं नाही इथून गेल्यावर. त्याच्यामुळे वकालत जागच्या जाग्यावर करायची. योग असा आला, पण एक दिवस चोले बाबा असा झाला, त्या गावात कोणी मेलच नाही. वाराणसी एक असं क्षेत्र आहे, काशी, काशीत मसन वाटा इजलाय. विश्व निर्माण झालं तेव्हापासून तर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत काशीतला मसनवाटा इजतच नाही, इजतच नाही, इजतच नाही. काय असेल, परिसरातले लोक सुद्धा तिथं जाऊन अंत्यविधी करतात, विजतच नाही, विजत. अहो मध्यंतरी मला वाटतंय तुमच्या लहानपणी किंवा माझ्या जन्माच्या वेळेस चोले बाबा इतकी परिस्थिती होती, अंत्यविधी करायचं ना आपण बाजूला सरकायचं, ते लगेच पाणी टाकीत लाकडं काढून घेत आणि त्याला पलीकडे पाण्यात ढकलून देईल. इतकं अमानुष क्रिया करत होते, इतकी अमानुष. पण लोकांची श्रद्धा, तिथे अंत्यविधी करायची. सबदेव के बाबा भगवान शिवशंकर तिथं अधिष्ठित आहेत, नित्यनेम होता. पण एक दिवस स्मशानभूमीमध्ये माणूस कालच्या दिवशी जाळलाच नाही. मग राख कुठं असेल? स्नान आटपलं, गंगेचं पाणी घेतलं, राखेचं कटोरं हातात घेतलं आणि तुळशीपाशी कोनाडा होता, त्या कोनाड्यात ते ठेवत होते. नित्यनेमासारखं ठरलं. आतमध्ये गेले, देवाला शिवजीला स्नान घातलं, स्नान घातलं गंगेच्या पाण्यानं आणि आवाज दिला, लक्ष्मी. त्या व्यक्तीच्या पत्नीचं काय नाव असेल ते तुम्ही घरी गेल्यावर बघा. आता तेवढं राहू द्या ना, कारण सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. हे लक्ष्मी जी, जी म्हणायचे. नवऱ्यानं आवाज द्यायला एखादी बाई जी म्हणती काही, तर एखादी म्हणत असेल तर थोडासा हात वरी करा, मी तिच्या चपलाचं मंदिर बांधितो. मग तुम्ही नवऱ्यानं आवाज दिल्यावर जर जी म्हणत नसाल तर संक्रांत कशाला आगावपणा करतात? गाडगेन, ऊसाच्या धिलप्यान, वंब्यान, वाळकन, तीन हे आगावपणा आहे ना, कुदांडेले. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. इथल्या 11 बायकांनी तरी उद्यापासून नवऱ्याला मालक म्हणायचं. झाला, बाळाचा परमार्थ सफल झाला. इथं बसलेल्या 11 तरी सौभाग्यवती स्त्रीनं मालक म्हणायचं. पप्याचा बाप, यमुनीचा बाप, गुरख्याला बोलायली काय? हा का ते वरून पळडाय काय? किती वेडपटपण आहे, किती वेडपटपण आहे. अहो शुद्धता असाव. अरे श्याम, हे मंदिराकडे गेले तरी मालक, त्यांना म्हणावं स्वयंपाक झाला, नेहरी करायला या, इथपर्यंत ठीक आहे. नको मालक म्हणू. अरे श्याम, आमचे हे का नाही मंदिराकडं दर्शनाला गेलेत, स्वयंपाक झाला, नेहरीला या म्हण. श्याम आहे का काय रे? म्हातारं मंदिराकडे गेलंय, नेहरीला ही म्हण. अरे बापरे, आणि ही हिरोनी आहे का? ते म्हातारं ही हिरोनी आहे. अहो मी ऐकिलंय कानानं, ऐकिलंय. दम नाही कीर्तनायला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवतायला, दम नाही प्रवचनाला. महाराजांना खपक्या पाकिट द्या, तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे तसेच इकून हवा तिकडं. काय घेता तुम्ही आमच्याकडून? तुम्ही काही घेत नाही तर आम्हाला पाकिट देतात, म्हणून आमचे संसार इचकत येत. पाप लागत असते, ते यांचं पाप पडत असते बोकांडीवर. डॉक्टरला आनंद कधी वाटावा? त्याच्याकडे आलेला पेशंट दुरुस्त हो, त्या दिवशी डॉक्टरला आनंद वाटत असतो. त्या दिवशी डॉक्टरची छाती उंचावती, वा आपल्याकडे आलेला पेशंट दुरुस्त झाला, आपल्याला धन्वंतरीची कृपा आहे, धन्वंतरीची कृपा. मी जे अन्याला जात असतो, अनिलला माहिती जास्त, उशे साहेबांकडे जात असतो. आमचे मामा बी आले, त्याच नागरे सरांचे मामा आहेत. मामा सोडित नाहीत कीर्तन.
विडाला 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 लक्ष्मी जी जी म्हणायचं काम कशामुळे पडलं? कारण मालकानं लक्ष्मी म्हटल्याबरोबर ती तुळशीच्या कोनाड्यात जात होती. कोनाडा म्हणजे देवळी, आणि त्या देवळीतली राखेची कटोरी, चिताभस्माची कटोरी मालकाला नेऊन देत होती. पण जी याच्याकरता म्हणली, कटोरीत काहीच नव्हतं. दुसरा आवाज आला, लक्ष्मी भस्म घेऊन ये. भस्म नव्हतं चोले बाबा, करावं काय? कोणाला म्हणायचं? भाविक. कोणाला म्हणायचं? भाविक. बाईने विचार केला, नवऱ्याने दोनदा आवाज दिलाय आणि तिसऱ्यांदा आवाज भस्म आण म्हणून दिलाय, पण नवऱ्याने आवाज द्यायलाच नव्हता पाहिजे. का? कारण त्यांनी भस्म आणलंच नाही. हे आपल्या पतीला माहित असायला पाहिजे होतं, पण अनावधानानं ठरलेल्या रोजच्या नियमानुसार बायकोला आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन ये, दोनदा. आणि तिसऱ्यांदा जर आवाज आला तर पतीची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय, म्हणून तिनं जोहार करून घेतलं. जोहार म्हणजे शरीर पेटवलं तुळशीत पशी. काही क्षणात प्रेत दग्ध झालं, शरीर दग्ध झालं. आणि तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी. आवाज का येत नाही? दोन पाठभेद आहेत. तिसऱ्यांदा आवाज दिल्यावर तीच चिताभस्म घेऊन आली, असं एक पुराण सांगते. मग शिवजीने तिला जिवंत केलं आणि नवऱ्याने विचारलं, राखेला वेळ का लावला? तर माझ्याच अंगाची केली. असं. पण याला मत, खरं मत वेगळं. याला खोटं म्हणतोय असं नाही. ज्याला जास्त मतं पडतात का ते निवडून येत असते. पुराण किती आहेत? 18. शास्त्र किती आहेत? 6. वेद किती आहेत? उपन्यास किती आहेत? नाही सांगता येत. किती महाराज वाट लावल्यावर शिकायचं तुम्ही? मला वाट लावू द्या. विडाला 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 विडाला. सगळ्यांचं जास्त मत जिकडे पडतं का ते मानल्या जाते. गांधारीला बऱ्यापैकी पुराणानं मदत केली, पण 2-3 पुराण गांधारीच्या विरोधात गेले की हिचा पतिव्रतेच्या यादीतून क्रमछदा. पण जास्त लोक म्हणले द्या, म्हणून 5च्या यादीत ती आली. 5च्या यादीत नाही, 34 नायिकेच्या यादीत आली. नायिकेच्या यादीत आली. 1-2 पुराण तिच्या विरोधात गेले. असा नियम काय काय असो. तिसऱ्यांदा आवाज द्यायला येत नाही. बाहेर आले, डोळे लाल झालते. आतापर्यंतचा नियम होता, शिवजीला चिताभस्म समर्पित केल्याशिवाय पाण्याचा थेंब पेत नव्हता. असा तो एक देवर होता. घोड शबर होता. शबर, फार मोठी ताकद त्याची. बाहेर येऊन पाहतो तर तुळशीच्या पुढे तडांगण जळालेलं आहे आणि चिताभस्म पडलं. मुठभर चिताभस्म घेतलं आणि आतपिंडीला लावलं. झालं काय सांगू तुम्हाला? ते चिताभस्म मुठभर घेत असताना त्याच्यात कंकण हातात आलं. तिच्या हातातल्या बांगड्या. पतिव्रता आहे ती, पतिव्रता आहे, पतिव्रता आहे. एक गंगाखेड मध्ये कासारवाडी नावाचं गाव आहे. तिथं जाईबाई नावाच्या एक माऊली होऊन गेल्या. काही निष्ठावंत वारकऱ्यांना ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात त्या स्वयंपाक करून खाऊ घालायच्या. मला वाटतं त्या माऊलींना मोतीराम महाराजांची सेवा घडली होती. अशी अधिकारी स्त्री. फक्त हळदीचा डाग होता. त्या माऊलीचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर गळ्यातल्या काळ्या पोतीचा दोरा, गळ्यातली तुळशीची माळ आणि हातातल्या बांगड्या आणि वटी पदरावरल्या 5 मिऱ्या जशाला तशा राख सावडताना सापडल्या. आज मारुतीरायाच्या मंदिरात समाधी येते बाईची. ताकद सांगू, सतीनं देखे अग्न. सतीचं शरीर अग्नी पाहू शकत नाही, इतकी ताकद तिची देवावरी सत्ता. इकडे एक खानदेश मध्ये गाव आहे, वीरपूर का काहीतरी, मला आठवण ते गाव. तिथं रुक्मिणी नावाची एक माऊली होऊन गेल्या. त्यांचं काही फार वय नव्हतं, पण त्यांची ज्ञानेश्वरीवर श्रद्धा. एवढी ज्ञानेश्वरीची पारायण केली, एवढी पारायण केली
काय जीवनात आघात झाला असेल, वय फार नव्हतं, पण त्या जात राहिल्या. त्यांचा अंत्यविधी झाल्याच्या नंतर त्यांच्या गळ्यातली माळ राखीत सापडती. आज त्या माळीचं मंदिर आहे तिथं. परिसरातले लाखो वारकरी तिथं त्या समाधी सोहळ्याला येतात. इतकी ताकद आहे या देशातल्या स्त्रीची. या देशातलं सर्वात मोठं बद्रीजी रत्न जर काय असेल त्या देशाची स्त्री आहे. ज्या घरी कुल स्त्रिया राज राणी व संपत्ती, ज्या घरी कुल स्त्रिया राज राणी व संपत्ती. कारण मी पुढचं घेतलं ना ते आता. हा तिथून सुरुवात मला एकट्यालाच म्हणायचं होतं आणि तुम्हाला म्हणायचं असेल तर तिथून सुरू करायचं आता. 18 वनस्पती फुले फळे बोळ, 18 वनस्पती फुले फळे बोळ, नदी गंगा सया राज्य हे शोभा साधनिया मदालसा. राजा शक्रजित त्या कुळातली. परी दे मदालसा सोहंजो रे बाळा. 42 दिवसाच्या पोराला अंगाई गायली. हे आपल्यासारखी का? हाड कुत्र्या हाड. जीवनभर त्याच्या जीवनात हाड हाडच रे बाबा. कवाच गोडवा नाही. पवित्र स्त्री त्या देशाची आहे. पवित्र 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 स्त्री. योग असा आला तिच्या हातातलं कंकण. चले बाबा शिवजीच्या लिंगाला चिताभस्म लावताना खळकन बांगडी पिंडीवर पडली. तर पिंडीतून पाण्याचा थेंब बाहेर येतोय. ही प्रक्रिया पाहत असताना माझा हा पिंडीतला भगवान शिवशंकर रुदंती पंचाननो एकादश नयन पाझरती. 11 डोळ्यानं शिवजी रडू लागले. तर त्या शबराने विचारलं, प्रभू आज चिताभस्माला विलंब लागला, याच्याकरता दुःख वाटतंय तुम्हाला? माफी असावी, रात्री कोणी गेलं नव्हतं, याच्याकरता चिताभस्माला विलंब झाला. पण प्रभू ऐका, काही काळजी करू नका. माझ्या धर्मपत्नीने स्वतःचं शरीर जोहार केलं आणि तिचं चिताभस्म तुम्हाला समर्पित करतोय. उद्यापासून जर अशी अडचण येणार असेल किंवा येत असेल तर माझा नियम मोडेल. त्याच्याकरता आज मला तुमच्यात सामावून घ्या. प्रगट झाले शिवजी, प्रगट झाले आणि 10 भुजांनी तो शबर कवटाळला. 10 भुजा, कारण मुख 5 होती. 55 म्हणायचे. एक मुख असलं की डोळे 3 आणि 5 मुख असले की डोळे 11. कडकडातून मिठी मारली. शिवजीच्या 11 डोळ्यातलं पाणी त्या शबरांच्या पाठीवर पडत होतं. स्वतःच्या हातानं शिवजीचे 11 डोळे पुसावा. विचारलं, प्रभू आपण रडता? तुझ्यासारखा निष्ठावंत भाविक कधी सापडेल रे?
कधी सापडेल? अरे तुझ्यासारख्या भाविकाचा नियम मोडू नये याच्याकरता तुझ्या जीवनात फक्त प्राप्त झालेली पत्नी किती निष्ठावंत रे, आपल्या पतीचा नियम मोडू नये याच्याकरता तिनं स्वतःचं शरीर पेटून घ्यावं. तुला काय देऊ, काय देऊ, काय देऊ? तर त्या शबरानं सांगितलं, माझा चालत असलेला निष्ठेचा नियम जिनं मोडू दिला नाही, अजून पुन्हा जर कधी प्रसंग आला तर ती माझी सहचरणी असावा, म्हणून ती मला पुन्हा परत द्या. ती मला पुन्हा परत द्या, मला ती पुन्हा परत द्या. आता हे करत असताना बाकीच्यांना खपलं असेल, मग तुम्ही त्या व्यक्तीची मृत पावलेली बायको परत करून देता. आमचं पोरग मागच्या हप्त्यात मेले, तुम्ही का देत नाहीत? आमचा पाहुणा मागच्या महिन्यापूर्वी मेला, तुम्ही का देत नाहीत? अशा देवाने इचकिलं नसेल. यक्ष असतील, किन्नर असतील, गंधर्व असतील, चारण असतील, विद्याधर असतील, लोकपाल असतील, दिग्पाल असतील, चारुहास असतील, परमहंस असतील, छपन यांनी तिथं पत्रिका दिल्या नसत्या, का नाहीत करत? तर माझ्या विटेवरच्या मालकानी आणि देहूतल्या मालकांनी निकस लावला, बाकीचे जे गेले असतील ते या दोघांसारखे भाविक नाहीत. यांचा भाव मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नव्हतं, म्हणून यांचा संसार मोडू नये म्हणून पुनश्च त्या बाईला चेतन केलं. इतका ज्याचा गोड भावे ती त्या देवाला आवडतात. पहिल्या कडव्या भाविकाची आवडी, भाविकाची आवडी, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, आवडी आपण या भावाच्या यादीत बसतो का? नाही. म्हणून आपण देवाला आवडावं याची अपेक्षा करायची नाही.
आचारसंहिता आहे, नियमावली आहे. ज्याचं अक्षर गोड आहे त्याला अक्षराची पण मार्क असतात शाळेमध्ये, आणि उत्तर ज्यानं गोड दिलंय त्याचे मार्क तर आहेत, पण अक्षराची पण मार्क आहेत आपल्या हल्लीच्या प्रणालीत. मग विटेवरच्या मालकाच्या आणि काशीच्या मालकाच्या प्रणालीत नियमाला मार्क असतील का नाही? मार्क आहेत त्याचे मार्क. तुम्हाला एक सांगू का, गौतमाच्या न्याय व्यवस्थेत कैद्याला शिक्षा व्हावी, कैद्याला शिक्षा व्हावी, आरोपीला शिक्षा व्हावी. मग त्याला 15 वर्षाची कारावास असावा, पण त्या 15 वर्षाच्या कारावासात जर त्याचं वर्तन जर चांगलं असलं तर 2-3 वर्षाची शिक्षा त्याची कमी होती. कैदी आरोपी चोले बाबा जर तिथं चांगलं वागला तर त्याची शिक्षा कमी करतात. वर्तनाला कैद्याला पण चांगलं वागण्याला किंमत आहे, तर परमार्थात चांगलं वागणाऱ्याला किंमत का नसावा? हा, चालू भजनात जर तंबाखू खाऊन घोंगडी खाली टाकीत असेल तर त्याला विटेवरच्या मालकानं का नाही मानावा? हा, चलता चलता त्याच्या बोकांडीवर खपक्या दगड का नाही टाकावा? आचरणाला किंमत आहे, वागण्याला किंमत आहे, नियमाला किंमत आहे. क्षत्र कुठलंही असू द्या, कुठलंही असू द्या, कुठलंही क्षेत्र असू द्या, किंमत आहे त्याला.